आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातील वास्तव समोर आलंय। कुपोषणाचा टक्का इथे वाढलेला दिसतोय, तर आदिवासींना निकृष्ट धान्य पुरवलं जातंय। पाहूयात यावरचा हा एक रिपोर्ट। आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात कुपोषणाने मुलाचा मृत्यू। आदिवासींना पुरवलं जातं निकृष्ट दर्जाचं धान्य। विष्णू सावरा साहेब हे वास्तव तुमच्या जिल्ह्यातलंय। आदिवासींच्या मतांवर निवडून येता, आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी विकास खातं सांभाळता, मग ज्यांच्या जीवावर निवडून येता त्यांना तुमचे अधिकारी काय देतायत ते पहा। किडे असलेलं धान्य। त्याला पूर्ण 1 वर्ष झालं तिथून आजारी होता। गेल्या वर्षापासून आजारी होता। त्याला कुपोषित म्हणून केव्हा सांगितलं गेलं तुम्हाला? का त्याचं वजन कमी होतं तेव्हा तुम्हाला केव्हा समजलं? वजन कमी होतं त्याचं, 5 किलो वजन होतं। किती वर्षाचा होता तो? 2 वर्षे। 2 वर्षाचा होता। आता किती महिने तो ऍडमिट होता? 3 महिने तिथे जवाहरला ऍडमिट होता। त्याला पोषण आहार मिळायचा का? नाही, तिथे जवाहरला तिथे भेटायचा, पण इथे नाही आता अंगणवाडी। सावरा साहेब, आदिवासींनी किडे खायचे, निकृष्ट अन्न खायचं, मग आदिवासींची मुलं कुपोषितच राहणार ना? तुमच्या जिल्ह्यात सागर वाघ नावाच्या मुलाचा कुपोषणाने मृत्यू झाला। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात 7320 बालकं कुपोषित आहेत। यातील 3663 कुपोषित बालकं त्यांच्या मतदारसंघात आहेत। 1456 बालकं तीव्र कुपोषित आहेत, तर 5864 बालकं अतितीव्र कुपोषित घोषित करण्यात आली आहेत। 1 वर्षापासून तिथे कुपोषित त्याला वाशिमच्या डॉक्टरनी सांगितलं घ्यायला। तिथे अंगणवाडीत काहीच नाही भेटत, नाही बाळाला पण नाही, मला पण नाही। तुम्ही अचानक त्याला कुठे दवाखान्यात नेला? काल त्याला नाशिकलाच घेतलं। नाशिकला घेतलं। किती वर्षाचा होता तो त्याचा मृत्यू समय? 2 वर्षे। कुपोषणाचा प्रश्न हा या ठिकाणी गंभीर आहे आणि कुपोषणाचा प्रश्न हा मुळात भुकेशी निगडीत आहे। जर भूक या ठिकाणी जव्हार मोखाड्यासारख्या दुर्गम भागामध्ये आपण मिटवू शकत नसू, व्यवस्थित रोजगार काढू शकत नसू, तर मुलं कुपोषणाचे शिकार होणार, कारण त्यांच्या आया कुपोषित असतात। आणि त्याच्यासाठी ज्या योजना निर्णय बनवलेल्या आहेत, ज्या योजनासुद्धा मलमपट्टी आहेत, त्या योजना देखील नीट पोचत नाहीत। सागरचा झालेला मृत्यू हा सरकारच्या व्यवस्थेने घेतलेल्या बळी आहे, ही सरकारने केलेली हत्या आहे असं माझं मत आहे। देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, सरकार आली आणि गेली, आदिवासींच्या नावावर लाखो कोटींचा खर्च झाला, पण आदिवासींची परिस्थिती जैसे थेच। मोठे झाले फक्त आदिवासी नेते। युती सरकारने माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांच्या नावे आणलेली अमृत आहार योजना देखील कागदावरच राहिली आहे। विष्णू सावरा साहेब, आदिवासी विकास मंत्री या नात्याने आदिवासींचे पालक तुम्ही। जर तुमच्याच मतदारसंघात कुपोषणाची ही अवस्था असेल, तर इतर जिल्ह्यांचं न बोललेलं बरं। पवन शेलारसह राहुल पाटील, जय महाराष्ट्र, पालघर।